विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचा. श्रोते हो, मानवाला अमानुष करणारी काम क्रोधादी षडरिपूंची विषारी साखळीच आहे. कामाची पूर्तता झाली नाही की माणसाला क्रोध येतो. क्रोधामुळे लोभ आणि मोह निर्माण होतो. मोहातून मद म्हणजे अहंकार निर्माण होतो आणि स्वतःला जे मिळाले नाही ते इतरांना मिळाले म्हणून मत्सर निर्माण होतो. अशा प्रकारे एका विकारातून दुसरा विकार मानवाच्या सत्सद विवेक बुद्धीचा ताबा घेतो आणि त्याला जनावरांच्या पातळीला आणून ठेवतो. यापैकी मोह माणसाला अविवेकी बनवतो. तो त्याला दुस्साहस करण्यास प्रवृत्त करतो. मोहांध माणूस हित अहित पाहत नाही. त्याची इच्छापूर्ती झाली तर ठीक, नाही तर तो निराश होतो, बदनाम होतो. विश्वामित्रासारखा ऋषी मेनकेच्या मोहात पडला आणि आपल्या तपश्चर्येचे फळ गमावून बसला. अशी अनेक उदाहरणे आहेत. म्हणून कबीर म्हणतात, सुर नर ऋषी मुनी सब फसे, मृग तृष्णा जग मोह, मोह रूप संसार है, गिरे मोह निधी जोह. हा मोह माणसाला नातेसंबंधात फसवतो. मोह मायेने आंधळा झालेला माणूस सर्व नाती खरी आहेत असे मानतो आणि त्याला सर्व आपले आहेत असेच वाटते. पण हा त्याचा भ्रमच असतो. कारण ज्यांना तो आपले समजतो ते स्वार्थासाठी जवळ येतात. स्वार्थ संपताच ते दूर जातात. अशांना उद्देशून कबीर म्हणतात, अपना तो कोई नहीं, देखा ठोकी बजाय, अपना अपना क्या करे, मोह भरम लिपटाय. मोहा इतकाच भयंकर आहे मद. मद म्हणजे अहंकार. शक्ती, धन, संपदा, रूप, अधिकार यापैकी काही जास्त झाले की माणसाला मद चढतो. तो त्याला अहंकारी बनवतो, गर्विष्ठ करतो. अहंकाराने माणूस दुसऱ्यांना तुच्छ लेखतो, दुसऱ्यांचा अपमान करतो आणि पापाला प्रवृत्त होतो. परंतु शेवटी त्याचा सर्वनाश होतो. कबीर म्हणतात, जहां आपा तहां आपदा, जह ससई तह सोग, कहई कबीर कैसे मिटई, चारो दीर्घ रोग. अर्थात जिथे अहंकार आहे तिथे संकटे आहेत, जिथे संशय आहे तिथे शोक. हे चारही रोग कसे नष्ट होतील याचा विचार करा. केवळ घरदार, धनदौलत, स्त्री परिवार या मायारूपांचा त्याग केल्याने काही साध्य होत नाही. जिथे अनेक प्रकारांचा गर्व नष्ट होत नाही तिथे केवळ वस्तूंच्या त्यागाने अहंकार नाहीसा होत नाही. या अहंकारामुळेच मोठमोठ्या मुनींचे पतन झाले. हा मीपणा सर्वांना खाऊन टाकतो. म्हणून कबीर म्हणतात, माया तजे तो क्या भया, मान तजा नहीं जाय, मान बड़े मुनिवर गलई, मान सबन को खाय. अहंकारी माणूस हा खजुराच्या झाडाप्रमाणे असतो. खजुराच्या झाडाने शीतलता मिळत नाही किंवा उंचावर असल्याने फळही लगेच मिळत नाही. वय वाढून किंवा शक्ती वाढून मोठा झाला तरी त्याला अहंकार असेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून कबीर म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं, फल लागई अति दूर. अहंकारी माणूस नेहमी स्वतःबद्दल प्रौढीने सांगत असतो, परंतु स्वतःचा मोठेपणा स्वतःच सांगणे हे मूर्खाचे लक्षण आहे. कबीर म्हणतात, मान बड़ाई न करे, बड़ा न बोले बोल, हीरा मुख से न कहे, लाख हमारा मोल. अर्थात हिरा जसा स्वतःचे मूल्य स्वतः सांगत नाही
तो आपोआपच कळतो. त्यामुळे खरा मोठेपणा हा स्वयंभूच असतो. त्याला अहंकाराची बाधा कधीच होत नाही.